आणि ही थेट दृश्य आपण कोल्हापूरमधून पाहतो। माफी मागा अशा प्रकारची भूमिका माणिकराव कोकाटे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि कोकाटेंविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली। कोकाटेंच्या दौऱ्यामुळे कोल्हापुरात कडक बंदोबस्त ठेवलेला होता पोलिसांचा, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांची धरपकड झालेली आहे आणि कार्यकर्ते मोठे आक्रमक झालेले दिसतात। जे आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतोय। एकूणच आपण पाहतो की सुरुवातीला 3 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं आणि त्याच्यानंतर आपण हे पाहतोय की या ठिकाणी सर्किट हाऊस मध्ये आंदोलन करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दाखल झाले होते। पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। कृषी मंत्री माफी मागो अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे आणि त्यालाच घेऊन या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आलेले आहेत। आम्ही कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही आहे असं असताना पोलिस आम्हाला कशाला ताब्यात घेतात अशा प्रकारचा सवाल त्यांचा आहे। एकूणच आपण पाहतोय की कृषी मंत्री आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत, त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन या ठिकाणी आंदोलन करत होते आणि आपण पाहतो की पोलिसांनी या परिसरात संघटनेचे कार्यकर्ते दाखल झाल्यानंतर तातडीने त्यांना अटक केलेली आहे। आमच्यावर अन्याय केला जातोय आणि ही भूमिका चुकीची असल्याचं म्हणत या ठिकाणी पोलिसांनी त्यांना आतमध्ये नेलेलं आहे। एकूणच आपण पाहतो की शेतकऱ्यांची भूमिका जी आहे साहेब विचारायला आलो तर आम्हाला या ठिकाणी अटक करू नका। या राज्य शासनाला याची किंमत चुकवावी लागेल, राज्य सरकारला याची किंमत चुकवावी लागेल अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी अजित पवार जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष त्यांनी व्यक्त केलेला आहे। एकूणच आपण पाहतो की याच सर्किट हाऊस परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त सकाळपासून लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर त्या पोलिसांमार्फत आपण पाहतोय की जे प्रत्येक वाहनांची त्या ठिकाणी झडती घेतली जात होती आणि त्याचबरोबर त्याचं नाव संबंधित व्यक्तीचं नाव या लिस्टमध्ये असेल तर त्या ठिकाणी सोडलं जात होतं, पण बाकीच्या कार्यकर्त्यांना मात्र या ठिकाणी जाऊ दिलं नाही आहे। एकूणच आपण पाहतो की कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेलं विधान आहे त्या विधानासंदर्भात त्यांनी माफी मागावी आणि मग शाहू नगरीत पाय ठेवा अशा प्रकारची भूमिका होती आणि त्याला घेऊनच आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे मिथुनचा प्रताप नाईक, जी 24 तास कोल्हापूर। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी कोल्हापूरमधून आपल्या बरोबर होते आणि कोल्हापूरमधलं आंदोलन आपण हे थेट पाहतोय। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, आम्ही 1 रुपया शेतकऱ्यांना पीक विमा देतो असं वादग्रस्त वक्तव्य केले होते।